आजच्या कहाणीचे नाव आहे राजा हरिश्चंद्राची कथा. प्राचीन भारतीय संस्कृतीमध्ये सत्यवचनी, धर्मनिष्ठ आणि अटल नैतिकतेचा आदर्श म्हणजे राजा हरिश्चंद्र. त्याची कथा आपल्याला शिकवते की कितीही संकट आली तरीही सत्य आणि धर्म सोडू नये. ही कथा मार्कंडेय पुराण आणि महाभारत यामध्येही आढळते. खाली दिलेली राजा हरिश्चंद्राची कथा सविस्तरपणे मांडली आहे. राजा हरिश्चंद्र अयोध्येतील इक्ष्वाकू वंशात जन्मलेला महान आणि न्यायी राजा होता. तो सत्यप्रिय आणि धर्मपरायण होता. त्याच्या राज्यात सर्वत्र सुख, शांती आणि समृद्धी होती. प्रजेला तो नेहमी आपल्या कुटुंबासारखा वागवत असे. त्याच्या राज्यात कोणतीही अन्यायाची घटना घडत नसे. राजा हरिश्चंद्राच्या सत्यनिष्ठेची परीक्षा घेण्याचे ठरवले ऋषी विश्वामित्रांनी. त्यांनी देवऋषी वशिष्ठ यांच्याशी वाद घातला की हरिश्चंद्राचा धर्म किती खोलवर आहे. वशिष्ठांनी सांगितलं की तो कोणत्याही परीक्षेत सत्याला सोडणार नाही. हे सिद्ध करण्यासाठी विश्वामित्रांनी त्याला कठीण संकटात टाकले. एका रात्री विश्वामित्रांनी आपल्या तपोबलाने हरिश्चंद्राच्या स्वप्नात जाऊन त्याच्याकडून सर्व काही दान म्हणून मागितले. राज्य, संपत्ती, राणी आणि मुलगा. हरिश्चंद्राने जागे झाल्यावर स्वप्नातील गोष्ट सत्य मानून सगळं विश्वामित्रांना अर्पण केलं. संपत्ती आणि राज्य दान दिल्यानंतर हरिश्चंद्र आणि त्याची पत्नी तारामती आणि मुलगा रोहिताक्ष यांना राजप्रसाद सोडावा लागला. ते तीनही वनात भटकू लागले. विश्वामित्रांनी आणखी एक अट घातली की त्यांनी दानाची दक्षिणा घ्यावी लागेल. पण आता त्यांच्याकडे काहीच शिल्लक नव्हते. हरिश्चंद्र आपली पत्नी आणि मुलाला घेऊन काशी नगराकडे गेला. तिथे दक्षिणा मिळवण्यासाठी त्याने स्वतःला एका चांडाळाकडे विकले, जो श्मशान चालवत असे. त्याचं काम होतं मृतदेहांना अंत्यसंस्कारासाठी तयार करणं. तारामतीने स्वतःला एका ब्राह्मणाच्या घरी दासी म्हणून विकलं आणि तिचा मुलगा रोहिताक्ष तिथेच राहत होता. तरी सुद्धा त्या सर्वांनी कोणतीही तक्रार न करता आपले कर्म धर्माचरण करत राहिले. एक दिवस रोहिताक्ष सर्पदंशामुळे मरण पावला. तारामती त्याचा मृत देह घेऊन स्मशानात आली. तेथे दरवाजावर हरिश्चंद्र उभा होता. त्याला आपले कर्तव्य बजावावे लागले. कोणताही मृतदेह अंतिम संस्काराशिवाय आत जाऊ देणे योग्य नव्हते. तारामतीला ओळखूनही हरिश्चंद्राने तिच्याकडून स्मशान शुल्क मागितले, पण तिच्याकडे काहीच नव्हते. तेव्हा तिने आपले केस विकून शुल्क भरले. त्या क्षणी हरिश्चंद्राला तिची ओळख पटली आणि मुलाचा मृतदेह समोर पाहून तो व्यथित झाला. तरीही त्याने आपल्या कर्तव्यात ढिलाई केली नाही. हे सर्व पाहून देव आणि ऋषी विश्वामित्र भारावून गेले. आकाशवाणी झाली आणि देवांनी दर्शन दिलं. ते म्हणाले, राजा हरिश्चंद्र, तू सत्य, धर्म आणि नीतिमत्तेचा आदर्श आहेस. ही सगळी परीक्षा होती. तू ती उत्तीर्ण झाला आहेस. विश्वामित्राने त्यांचे राज्य परत दिले. देवांनी रोहिताक्षाला पुन्हा जिवंत केले. तारामती आणि हरिश्चंद्र पुन्हा आपल्या राजमहालात परतले. लोकांनी आनंदाने त्यांचे स्वागत केले. राजा हरिश्चंद्राची कथा ही केवळ एक पौराणिक आख्यायिका नाही, तर एक शाश्वत संदेश आहे की कोणतीही संकट आली तरी सत्य,
आणि धर्माचे पालन केल्यास शेवटी विजय निश्चित असतो. त्याचा आदर्श आजही अनेकाच्या आयुष्यात प्रेरणा देतो. ही कथा आपण लहानपणापासून ऐकत आलो असलो तरी ती दरवेळी नव्या प्रकारे शिकवते. त्याग, संयम, कर्तव्यनिष्ठा आणि अढळ श्रद्धा. राजा हरिश्चंद्र हे उदाहरण आहे की माणूस कितीही अडचणीत असला तरी जर तो सत्याच्या मार्गावर असेल तर त्याचा निश्चितच विजय असतो.